तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. सकाळचे 9 वाजलेत आणि ऊन तर असं उन्हाळ्यातल्यासारखं तापायला लागले. आई उरकून बसली. ना येईल की आता. कुठं चालली पण आज तू? लग्नाला चालली आई. सकाळ सकाळ उरकून बसली. ना येतो म्हणलाय नेहला. येईल आता. लांब जायचं लवकर आला म्हणजे बरं होईल. फोनवर माणसं खोटं बोलते ती. मी फोन केली की तेव्हा म्हणलं तुमच्या गावात आलोय. आणि आमच्या गावात नाही यायला इतकं उशीर लागतो का? अगं ती तिथनं माळावर हल्ला असेल आताशी. आणि मला म्हणतो तुमच्या गावात उरकायची नाही म्हणून पुरगी मी ना उरकायला बघच तर झालं मलाही उरकाय नाही बाबा वेळ लागत. आपण चल म्हणलं का नाही 2 मिनिटं झाली 3ऱ्या मिनिटाला गाडी कशी असतो. डोकं विचारलं की झालं. मग काय काम आहे 9:30 एकाच मिनिटात आता तर उरकलं. उशीरच लागत नाही बघ काय. गाई कशाला लागल्या त्या बघायला काय माहिती. काहीतरी दिसलं असेल त्यांना. आला आला आला. लांब आहे अजून. गट्टू आहे की तिकडे वाटेला जाईल लगेचच. गट्टू जाऊ नको रे तिकडे. लांब आहे अजून मामा. गट्टू यायला लागला आईच्या माग माग. आई म्हणते घरी यायला नको. मी काय रानात चालली नाही गावताला. मी लग्नाला चालली गट्टू माघारी. यादी आली की यादी. बाहेर फुलाचा गंजरा. हे यादी फुलं नकडा नकडा. काहीतरी चावलं आज उसरलं तरी. काल सकाळी झोपेत काहीतरी चावलं होतं. नव्हतं मला. सगळं पाप गच झालत इथं. हे यादी कुठे चालली तू? इथं ठेव आता. इथं मला करमते का एकटेला सांग बरं. कुणाच्या लग्नाला चालली तू? आणि आजीला माहिती. आजीच्या कुणाच्या त्या केला का नाही काय आजीच्या नातीची म्हण. नातीची. आणि ही दे मला. अगं आपल्या आत्याला दे की काहीतरी आहे का? दे की बरं. ही दे आपलं एवढंच. अगं दे काहीतरी. मॅचिंग काय मला ड्रेसची फुलाची आत्या. अगं दे बाया काहीतरी. दे लवकर. नाहीतर बांगडी तरी दे आपल्या आत्याला. थोड्या होय थोडी चांगली उगवली. मस्त उगवली. अरे आता एवढ्याला ही करून घ्यावं लागतंय काय यार. सगळं झालं अरे कडकडे. काय करावं मग. आज नाही वाटतंय. ट्रॅक्टर वरी काम चालू आहे. हा काल आलता. आज येईल. काय करावं सांग आता. वेळेला किंमत. अरे त्यानं काल सगळी वायर नाही आहे की सगळी वायर बी ह्याच्यात घोल मारली रोटर मध्ये. पाण्याचं पंचायत आहे आज. आम्हाला पाणी प्यायला नाही. कस काय काय असतं आता पुढचं बोलवलंय रागील सगळ्यांनाच. पण पाण्याची पंचायत आहे ना आता. मी काय करू सांग बरं. वायर हाय तीच आहे पण त्याची फ्यूजच फोडून टाकली. रोटर मध्ये पेटली सगळी. दडा सगळं वडतच गेलं. बघू आल्यावर बघतो मी. जोडून देतो तुला पाण्याचं. बघू आजचे दिवस. नाहीतर मग पुन्हा बघू. बरं तू आला तर मला पलीकडच्या बोरचं काय झालंय ती बघ बरं जरा तेवढं. कारण एक नाही हा लाईट आता 11 ते 7 आहे संध्याकाळी. आता नाही माघारी आल्यावर. आईला सोडायला आल्यावर असते. ए या दे. आणू का पाणी नको प्यायला. चला वाटत न माघारी. चला रिटर्न वाटत न. त्याने आधीच फोन करून ठेवला होता. उशीर झालाय उशीर. राहू दे. मी आधीच त्याने फोन करायच्या आधीच वाटली येऊन बसली. मी तिथवर आले. जाऊ नको. दुखतंय काय? अयो म्हणलं मला वाटलं अजून पोट दुखत काय. अयो माग बसली काय. आता मी कुठे बसू. अगं म्हणजे जागा आहे की म्हणा आज आहे. मी काय एवढी मोठी आहे का म्हणा. काय खायला आणती मला येताना? तू कशी विचारते मला काय खायला आणलं? आता मी नाही काय विचारत. तू गावाला चालली म्हणल्यावर लग्नातला लाडू आणते. आत्याला आवडते का? अगं पण किसा बी नाही तुला खिशात भरून आणाय. कशात भरून आणची? पावसा अरे पण फोन तरी कर आधी मग जावा. गेली हाय खेळता का? बर बर जावा मग. गाडी गेल्या बसते. चल मी हाय.
नाना गेला आईला घेऊन. जवळची लग्न होती त्याच्यामुळं तात्या गेल्या त्या दिंडीत. मग आईला जा म्हणून सांगितलं होतं तात्यांनी. मग आई गेली लग्नाला. चिंगी आपली रातभर सुटलेली होती त्याच्यामुळं तिला आता काय खायला ठेवत नाही. तास झाली ती. हिला ठेवले अजून एक पाठीवत्ती ह्याच्यात आणि हिला एक ठेवून टाकते खायला. इकडं खोलून ठेवलंय वैरणीचं. सरदाऱ्याला सुद्धा भूक लागली. आता ह्यांना खायला ठेवून घेते. एकटीला तर घरी करमत नाही पण काय सगळ्याच गोष्टी बघाव्या तर लागते त्या इलाज नाही. किती गोंधळ लावलाय हा. हळू आपण नाही बोललं की परत आवाज चालू करते त्या. बस गेली मुलांना सोडून. आज लवकर आला. शनिवारी पण 3 वाजल्याशिवाय तुम्ही येत नाही. आज 10 मिनिटं लवकर आला. गाडी इकडून घेतली का आज? बर. मग काय काय झालंय? लागतंय. पळाला असेल कसं तर माग. डबा संपवला? थोडं राहिलेत. एकदम थोडी संपवलंय म्हणून कवा सांगतो का रे? तुझं संपला? वेगळी केस आहे. कसली केस आहे? इगळी केस आहे. इगळी केस आहे बाई. वेगळे नाही का? आजी दिसली का? मामा आजी कुठं वाटेल? मला मगाच फोन आलता यायला लागलोय आम्ही म्हणून. तुमच्या माग मागे येते नाही आता थोड्या वेळातच. मागायला लागली. ए डमे सकाळी थांब म्हणलं मला सोबत तर थांबली नाही. आता कशाला आली? इकडे बघ कशाला आली आता? असंच आपण इकडून जाऊ आपल्या घरला. आपल्याला काय माहिती आजीला तर आपल्या घरीच घेऊन जाऊ आता. होय पप्पाला खोटं सांगत होती का? हा पप्पाला खोटं सांगत होती? नाही सुट्टी होती तिला शनिवारची सुट्टी होती म्हणून. वहिनीच टिकटी पडली आम्ही येताना पडली काय की बघा. लावायची का बारकी असली? होय दाखव आणलं. आणजा माझ्या डबीतली आजीला एक टिकली आण. पण लय बारकी माझी तरी आजी माहिती आहे. काय मग कसं झालं लग्न? एक नंबर झालं. मग काय आता आमचे कपडे शर्ट घालतो काय आमचा रानातला? हा नाही कपडे घाण कशाला करतो? नको शर्ट काढ जुना घाल. अरे जुना घाल. तर धुईल पण अगं पण नवीन कपडे रात्री तर आणले त्यांनी लग्नासाठी. ती घाण करते रानात. बापू चावी बी आण. बस खाल्ले काय करायचं? सरबत पाणी काय नको सरबत पाणी. मग चप्पल फक्त ती आता बुटाने मला लय चप्पल आता लय म्हणा. मग काय आता बोलले असते पण जाऊ दे बाबा. बापेला नाही माझ्या इथे चप्पल. 2 महिने झाले लेकरू तसंच पळते. आणली होती की चप्पल बाप्याला? कुठाही चप्पलच नाही का? होती तुला? नाही. आणि त्या दिवशी बापल्या काने घेतले दुकानात. नाही गेली ती चप्पल तवाच तुटली. तुटली का लगेच? कसं काय? कुत्र्याने खाल्ली. मग काय फानायचं का लोटरायचं? नाही पण की आता रोटराचं ती नट बिट काहीच नाही त्याला. आणि ती जोडायचं कवा आणि करायचं काय? आणले ती तात्या. संध्याकाळ व्हायची जोडायला पण तुला. बघू आधी असलं कारण फान नाही रान व्हायचं. सरळ मला वाटतं नाना फणून घ्यावं. अलीकडे 2दा आडवं 2दा आणि असं कडनी 2दा फण उरकल पटकन. उरकत नाही फानायला. फान हायचं चांगला बसणार आहे फानल्यावर. हायच बस. रोटरने तर काय होतंय रे? नाही रोटरने ऊन पडलं की ते जळत जाते ऊन मारल्यावर. बोल मॅडम जाते. हा कसलं बघ तुझ्या मनाने. उशीर झाला तर कोणा पोरगी आहे सांग पावसा पाण्याचं. तिला कशाला घेऊन आला मग डम्मीला? उशीर झाला तर राहू दे की. सोमवार तिच्या आई तिकडून डबा आणि दप्तर दिली. होय जाते का इथनं मग तू? वहिनी सांगा जायला का? अजिबात नाही. मग पप्पाला जिथे ठेवून घेऊ. राहू दे का पप्पाला? नाही तू पप्पा राही. अजिबात नाही. का करायचं नाही? लय मुंडी हालती याला कुडू 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 कुडू.
करायचं नाही मला सांग की. आणि तुझं बेल्ट तुझ्या बांगड्या आणि तुझं गळ्यातलं आणि कुठे गेलं ती फक्त काय लागणार जातानाच घालायचं असतं येताना काय लागलं म्हणजे असं गळ्याला चोळून काढूनच टाकून दिलं की आत्याच्या घरी सवात्याच्या घरी खाली रोडला खिटवूनच दारात उभा होती. परित्याला गेलता काय होय परित्यावरनच लग्न पुढं होती. रोडच्या बाजूलाच नाही कारवेल वाट्यालाच होती परित्याच्या पुढं. बरं बरं म्हणजे लय लांब जावं लागलं नाही म्हणायचं. मस्त लांब आहे ते. नाही बाबा कुठे बापू आणले माझ्या लय दिसल्या का नाही हात भरून घाल. एवढ्याच घालायची ते बरं की मग माझ्यासारखा हात नाही नाही तुम्ही सारखी झाली बर हात आजीनं लय घातले ते आजीचा हात भरलेला दिसला मग तिला बी घालवा. एक बारकी एक मोठी ते उजव्या डावा असतो उजवा डावा असतो बारीक मोठी असते बारीक उजवा मोठा डावा. करून बघितलं सुद्धा माणूस शहाणं होतं. नाही होतं की तर आयुष्य गेलं तुमचं बांगड्या तरी तुम्हाला अजून ज्ञान कमी आहे. एकसारख्या करून दिली. बाई घाल भरपूर आता हात भरून घाल. राधा मी भीती काढू ना राधाचं म्हणणं एकच आहे की आजीच्या हातातले रांगड्या झाल्या आता राधाला नाही ते. आता त्या आता राहताला बरोबर चौकी देत आहे पशी. बाय तुला भाकरी ही करायची येते का ग? आता बांगड्या घालून भाकरी बी करायची कोमच झालं. होय येत येते का होय म्हणते ते. कालवण कालवण मी बघ आता किती झाले बघ किती झाले मोज 4 3 4 अजून किती घालायचे हात भरून नाही नाही हे आता घालून घ्या. जप राधा सारखं तिला आजी एवढ्या घातल्याशी बंद नाही आता आता हातात जेवढ्या बसते तेवढ्या घाला. तासच भर राधा हात बारीक करायचं चालू. तिने पहिल्यांदा डोक्यावर हात मारायला घेतला. दांडारलेला असतो ठेव चांगले ते राहू दे इथं. धर बाय इकडे 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 बघ. बांगड्याकडे ध्यान देत जा म्हणजे बोट तुला चाळा येते काय म्हणजे आहे ते एक लेवलच्या सगळ्या. आपल्या दारासमोरचं रान पण चांगलं आता मेहनत करून झालंय आणि मेहनत केलं की रान कसं एकदम फ्रेश वाटतं बघा. बघायला पण भारी वाटतं. रान आलता आईला सोडायला म्हणलं मला ही काम आहे ती परत त्यापेक्षा जाता जाता तुझं ही का करून देतो म्हणला. मग झालं आता थोडं राहिले आणि एक कडनी 8 तास मारलं की चांगलं रान निर्मळ होते.